नमस्कार. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर त्यानिमित्ताने आज मी बनवणार आहे मँगो शिरा. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी रवा, 2 आंबे घेतलेले आहेत मीडियम साईजचे पिकलेले, 1 वाटी मी साखर घेतलेली आहे, छोटी वाटी आहे आणि मी दूध घेतलेलं आहे इथे, थोडे काजू बदाम किशमिश घेतलेले आहे इथे, 4 ते 5 वेलदोडे घेतलेले आहेत, तूप घेतलेलं आहे मी इथे आणि इथे सर्व जिन्नस आहेत. थोडंसं जायफळसुद्धा मी घेतलेलं आहे इथे आणि मी इथे आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे. तर 1 ते 1.5 वाटी आंब्याचा पल्प निघाला आहे. तर इथे मी घेतलेलं आहे छोटीशी पातेली, त्यामध्ये घातलेलं आहे तूप चांगलं तापलं की त्यामध्ये मी काजू किशमिश टाकलेले आहेत. काजू किशमिश चांगले असे मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते त्यानंतर ते काढून ठेवायचे आहेत दुसऱ्या प्लेटमध्ये. आणि इथे त्यानंतर आपण त्याच तुपामध्ये रवा टाकणार आहोत आणि रवाही इथे खूप छानपणे असा खरपूस मस्तपैकी असा भाजून घ्यायचा आहे. थोडासा असा ब्राउनिश झाला पाहिजे रवा, तर खूप छान असा फुलला जातो. तर इथे रवा चांगल्या प्रकारे ब्राउनिश असा झालेला आहे, मस्तपैकी भाजला गेलेला आहे. तर आता इथे मी टाकणार आहे मँगो पल्प, जो आपण मँगो पल्प काढला होता तो इथे मस्तपैकी हलवून घेणार आहे. छान असं एकजीव करून घेणार आहे, मिक्स करणार आहे त्याला. आणि इथे आंब्याचा पल्प टाकल्यानंतर एकजीव करून घेतल्यानंतर आपण इथे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. मस्तपैकी असं हलवून घेणार आहोत, चांगलं परतवणार आहोत. आणि त्यानंतर इथे मी घेतली आहे साखर. मला जितकं गोड हवं आहे त्याप्रमाणेच मी साखर घेतली आहे. तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता. आणि मस्त मिक्स करायची आहे इथे. आणि आता इथे मी टाकत आहे जायफळ आणि वेलची पूड टाकत आहे. मस्तपैकी असा छान असा सुगंध येतो याने. दोन्ही मिक्स केलेलं होतं मी ते आणि खूपच मस्त त्याचा सुगंध सुटला होता. खूपच छान. गॅस जरा जास्त फास्ट होता म्हणून स्लो करत होते मी. तर खूपच छान झाला होता शिरा. आणि आज आंब्याचा पदार्थ बनवणं म्हणजे खूप चांगलं मानलं जातं आहे अक्षय तृतीयानिमित्त. ठीक आहे, खूपच छान झालेला होता शिरा आणि एकदम टेम्पटिंग झाला होता, मस्त चविष्ट झाला होता. मी तर फर्स्ट टाईमच खाल्ला आहे. मला ॲक्च्युली शिरा आवडत नाही, पण मी आज आंब्याचा शिरा आवर्जून बनवला होता. तर इथे मी दूध टाकलेलं आहे, जितकं हवं आहे, जितकं रवा शोषून घेणार आहे तितकं मी दूध टाकलेलं आहे इथे. आणि दूध टाकल्यानंतर मस्तपैकी असं झाकण देणार आहे, 5 मिनटं वाफवून देणार आहे. आणि आता मी इथे झाकण काढलेलं आहे. मस्तपैकी शिरा हा मस्त झालेला आहे. इथे रवा छानपैकी फुललेला आहे, मस्त दाणेदार झालेला आहे, खूपच सुंदर झालेला आहे. आणि इथे आता मी मस्तपैकी देवाला नैवेद्य काढलेला आहे शिऱ्याचा. खूप छान तूप टाकून किती सुंदर वाटते ते आणि खूप चविष्टही झाला होता. तर अशा प्रकारे मस्तपैकी मी शिरा बनवलेला आहे. तुम्ही असा बनवून बघा, छान लागतो. चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.